नमस्कार. प्रिय सिंपल रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला गावरान पद्धतीने झणझणीत असा अंड्याचा रस्सा कसा बनवायचा याची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपी पाहूया. सर्वात अगोदर इथं मी गॅसवरती पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्ये 5 अंडी उकडण्यासाठी ठेवली आहेत. अंडी उकडत घातल्यानंतर त्यामध्ये थोडंसं तेल वरून घालावं, त्यामुळे अंडी ही पाण्यामध्ये फुटत नाहीत. आणि इथं अंडी उकडेपर्यंत मी मसाला तयार करून घेणार आहे, ज्यासाठी मी इथं ओलं खोबरं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, आलं, कोथिंबीर, एक उभा चिरलेला बारीक कांदा आणि एक उभा चिरलेला बारीक टोमॅटो, त्यानंतर इथं थोडे खडे मसाले आणि तमालपत्रही घेतलेले आहे. इथं काही मी सुके मसाले घेतलेले आहेत, ते म्हणजे हळद 1 चमचा, धने पावडर, जिरे पावडर, गरम मसाला, थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून सर्वात अगोदर इथं मी ओलं खोबरं हे भाजून घेणार आहे. टोमॅटो आणि कांदा तोही अगदी मऊसर होईपर्यंत असा मी भाजून घेणार आहे. यामध्ये थोडंसं तेल घालून सर्वात अगोदर इथं मी हे जे सर्व साहित्य आहे ते तव्यावरती छान असं करपूस रंगामध्ये भाजून घेतलं आहे. हे सर्व भाजून घेतल्यामुळे रश्श्याला खूपच छान अशी चव येते. आणि हे सर्व मस्त असं करपूस रंगावरती भाजल्यानंतर ते एका मी प्लेटमध्ये काढून घेतलं आहे. त्यानंतर गॅस मंद करून त्यामध्ये जे खडे मसाले आहेत तेही मी मंद आचेवरती भाजून घेतले आहेत. आणि हा अशा प्रकारे मी मसाला तयार करून घेतला आहे, जो की आता मी थंड करून मिक्सरला बारीक करून घेणार आहे. इथं अंडीही छान उकडलेली आहेत. अंड्यावरची कवच काढून घेतलेली आहे आणि त्याला सुरीने मी सर्वात अगोदर ह्या अशा प्रकारे काप करून घेतलेले आहे. तुम्ही उभेही काप करू शकता. हे असे काप केल्यामुळे मसाला हा पूर्ण अंड्याला लागतो. त्यानंतर इथं मी भाजून घेतलेला जो मसाला आहे तोही थंड झालेला आहे आणि तो मसाला मी सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचं वाटण तयार करून घेणार आहे. त्यामध्ये थोडी मी बारीक चिरलेली ओली कोथिंबीर ही घातलेली आहे. 2 ते 3 तमालपत्र ते घालून हा मसाला मी मिक्सरला बारीक करून घेतला आहे. त्यानंतर गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये एक अर्धा चमचा
तेल घालून घेतलेलं आहे. त्या तेलामध्ये 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, थोडीशी धणे पावडर आणि जिरे पावडर हे सर्व घालून फक्त हे गरम करून घेतलं आहे. आणि त्यामध्ये मी आता जी उकडलेली अंडी आहेत ती फ्राय करून घेणार आहे. अशी फ्राय करून अंडी घेतल्यामुळे जो आपला अंड्याचा रस्सा आहे तो खूप छान असा चविष्ट बनतो. त्यामुळे अशा पद्धतीने अंडी तुम्ही फ्राय करून एकदा नक्की ट्राय करा. तर फक्त 2 ते 3 मिनटं त्या लाल तिखट आणि हळद यामध्ये मी ती अंडी फ्राय करून घेतली आहेत. त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जो तयार केलेला मसाला होता आणि जे वाटण आहे ते वाटण घालून घेतलेलं आहे. आणि याला छान असं तेल सुटेपर्यंत मी परतून घेणार आहे. गॅसची फ्लेम ही मंद करायची आहे. आणि छान असा तेलामध्ये मसाला मी शिजवून घेणार आहे. 2 ते 3 मिनटं तेलामध्ये मसाला परतून घेतल्यानंतर त्यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घालून पुन्हा हा मसाला छान असा परतून घेऊन झाकण ठेवून हा वाफवून घेणार आहे. आणि हा मसाला तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे छान असा शिजला आहे. त्यानंतर जे मसाले होते लाल तिखट, हळद, धना पावडर, जिरा पावडर आणि गरम मसाला तो त्यामध्ये घालून पुन्हा याला छान परतून घेऊन झाकण ठेवून याला 2 ते 3 मिनटं छान असं वाफवून घेणार आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही मसाल्याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये थोडंसं मी गरम पाणी घातलेलं आहे, कारण मला रस्सा थोडासा पातळ बनवायचा होता. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाणी कमी किंवा जास्त करू शकता, किती प्रमाणात तुम्हाला अंड्याचा रस्सा बनवायचा आहे. आणि पुन्हा एकदा याला मी छान उकळी काढून घेणार आहे. आणि इथं रश्श्याला उकळी आलेली आहे. त्यानंतर जी उकडलेली फ्राय केलेली अंडी आहेत ती त्यामध्ये मी घालून छान अशी ती अंडी त्या मसाल्यामध्ये परतून घेणार आहे. आणि 5 मिनटं त्या मसाल्यामध्ये अंडी पुन्हा छान अशी मी शिजवून घेणार आहे. यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं पुन्हा याची वाफ काढून घेतलेली आहे. आणि मसाल्यामध्ये अंडी खूप छान अशी शिजलेली आहेत. आणि हा गावरान पद्धतीचा झणझणीत असा अंड्याचा रस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.